मागे का वादळ कधी झालंच नाही का? गेल्या 100 वर्ष झालीच नाही कधी झाले. पण इथून मागं का पडत नव्हतं झाडं? मग याच वेळेस का पडलं? निसर्ग वादळानेच का बरं झाडं पडली कोकणातले बी? इथून मागे का नाही पडले? कारण ते पॅक्टोबोटोजेलचा शोध आता लागला ना 5-10 वर्षात. त्यांनी नाही खोडात नाही, त्यांनी ते खालचं जे आहे ना मुळी ती सुद्धा शोषून घेतली. एखादा दारुडे माणूस आहे त्याच्या हातापायाचं परत शोषण होतं, तुम्ही पाहिलं नाही का? हां, हे बघा स्त्री लंपट माणूस असेल तर बघा त्याचं परत हातापायाचं शोषण होतं. शरीरामध्ये तुमची जी काही ताकद आहे हाडांमध्ये ती सुद्धा ती तुमच्या शुक्राणूंद्वारे वाया जाते, सगळी बाहेर जाते. कारण शेवटी त्या शरीराला ती क्रिया सांभाळणे, मग तुमचं शरीर डायरेक्ट असं वीक होऊन जातं. सेम कंडिशन त्या पॅक्टोबोटोजेलने. ते काय करतं, सगळी ताकद खेचून घेतं. हाय, उलट झाडांना आपल्यापेक्षा प्रकृतीसोबत जगण्याची अक्कल जादा आहे. प्रकृतीसोबत जगण्याची लढण्याची शक्ती आपल्याकडे जास्त आहे. पाऊस आला, वीज पडायला लिहा, आपण पळून जाऊ घरामध्ये. ते पळून जात नाही, ते इथंच उभं राहतं, पण त्याचा सामना करतं. ते म्हणजे काय की आपल्यापेक्षा त्याची बुद्धिमत्ता श्रेष्ठ काय माहिती का? प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला अनुकूल बनवून घेणं. समस्या ही आहे की आपण लावलेले झाड आणि बांधावरच्या झाडात फरक असा असतो, बांधावरचं झाड स्वतःच्या अनुकूलनासाठी पूर्णपणे मोकळं आहे, स्वतंत्र आहे, त्याला कुणीही डिस्टर्ब करीत नाही. आणि इथं समस्या ही आहे का इथं त्याला आपण सारखं डिस्टर्ब करतो. निसर्गाने दिलेले जे काही म्हणजे आपण आपत्ती म्हणतो त्याला, आपण आपत्ती म्हणतो. पण तुम्ही बी मी बी शिकलोय, संघर्षामधून जो माणूस जातो तोच श्रेष्ठ होतो, तोच मजबूत बनतो. हे खरं आहे की नाही? ज्याला संघर्षच नाही भेटत तो गुळमुळ्या होतो, बरोबर आहे की नाही? मग तसं झाडं ज्यावेळेस संघर्षामधून जातात तेव्हाच ते मजबूत होतात. त्याला संघर्ष जर भेटलाच नाही तर त्याला मजबूत नाही होणार. मग संघर्षामध्ये मजबूत झाले कसे ओळखायचे? संघर्ष येऊ नये ते टिकून. तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ पाहत नाही ना तोपर्यंत तुम्ही SCT वैदिकमध्ये कधीच पारंगत नाही होऊ शकत. व्हिडिओ पाहणं म्हणजे त्याची नित्यक्रम आहे. तुम्ही झाडाला कसं रेग्युलर पाणी घालता, त्याला दरवेळेस बेसल डोस टाकता, तसं ह्या झाडाला पण पाणी पाहिजे, या झाडाला पण बेसल डोस पाहिजे. आदल्या दिवशी वादळ झालेलं, वादळी पाऊस झालेला, एवढा भयंकर पाऊस का त्यांच्या गेल्या 10, 20, 30 वर्षात तर त्यांनी पाहिला नाही. अख्ख्या पिढीने कधी असा पाऊस नाही पाहिला. असा पाऊस दुष्काळी परिस्थितीमध्ये, आजूबाजूला पूर्ण दुष्काळ आणि मध्ये एवढी एकच बाग त्या माणसाने केली. विचार करा, आजूबाजूला पंचनामे चालू आहे, अख्ख्या बागा खाली आल्या, त्या माणसाचं एक फळ खाली नाही. एक फळ नाही. जी प्रकृती आहे, प्रकृती कधीच आपल्या लेकराचं नुकसान करायला येत नाही. लेकरू बदमाशे का ते स्वतःची काळजी घेत नाही आणि ते इकडं चांगल्यापैकी खारी खोबरं खायच्या ऐवजी गुटखा खातं. झाडाचं जर वय झालं तर झाड तुम्हाला मोठं फळ देऊ शकतं. मी नेहमी जे सांगतो, तुमच्या झाडाचं जर फळाचे वजन येते कशात आहे? खोडात, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जर झाड मोठं होऊन दिलं, त्याची कॅनॉपी जर वाढवली, जमिनीवर जर ऊन नाही पडून दिलं तर तुमच्या झाडाचं आणि तुमच्या बागेचं वय वाढतं, आरोग्य पण सुधारतं. म्हणजे प्रकृतीच्या बरोबर चला. आणि त्यात तुम्ही वैदिक वापरलं तर मग सोन्याहून पिवळं असं. त्या झाडाचं पान, या झाडाचं पान, काही फरक आहे की नाही पाहिलं तुम्ही? ते पान तिकडची पानं पहा, इकडचं पान पहा. दुसरी गोष्ट अजून ऑब्झर्वेशन काय करा की फळांची संख्या, एका स्क्वेअर मीटरमध्ये फळांची संख्या, तिला एका स्क्वेअर मीटरमध्ये फळांची संख्या, बरोबर. दुसरी गोष्ट, सगळ्यात मेन गोष्ट काय होते की समजा एक सारखेपणा, एक झाड चांगलं तर एक झाड वांगलं, बरोबर आहे की नाही? आता ह्या झाडाचा लगेच जीव गेला. म्हणजे दोन्ही झाडांचं आरोग्य सारखं नाही. तुम्हाला एक माहिती का, झाडं एकमेकाबरोबर गप्पा मारता जमिनीतून. मग या वर्षी तू फळ दे, या पुढच्या वर्षी मला देऊ, आम्ही देईल. यावर्षी एवढी वाढ झाली, म्हणजे वाढ जास्त झाली, एवढं वाढले, ग्रोथ झाली, आम्ही आता एक्सपान्शन. जाऊन येऊन यायचं नाही इथून सगळेजण. आता हा मोकळा होता एरिया, आता हा भरला गेला. नाही, हा एरिया जो होता मोकळा होता का? मोकळा होता ना, हा काय वाट होती रस्ता. का हो मॅडम, खरं बोलता की हे एवढं वाढलंय? वाढलंय. तुम्ही आल्यापासून 2 वर्षात? हो. बर. म्हणजे हा जो एवढा पोर्शन आहे, हा एवढा वाढ झाली, ते काय दिसतंय लगेच काय? तर तुमची मेन फांदी आहे का नाही, आणि हा विस्तार आहे पा,
आहे का आपली पाटील तिथून त्यांची मेन खांदी आहे आणि तिथून पुढे हा एवढा विस्तार आहे आणि सगळा जो माल आलाय तो कसा आलाय विस्तारालाच आलाय बघा बघा ना तुम्ही नवीन याला म्हणजे नवीन याची जी भरणी झाली ती चांगली झाली इथे जर पाणी असतं तर माल इथं सुद्धा पूर्ण खोडाला माल आला असतं ती मारून टाकू बरोबर हा म्हणजे अन्नाची काय होती स्पर्धा होती तिकडे तुम्ही खत दिले पाणी पण दिलं तिकडे सगळा माल आला इकडे पाणीच नाही दिलं तर इकडे माल कमी आला म्हणून मध्ये तिचा खत दिलं पाणी पण द्या ओके ही ताकद आहे तुम्ही ज्यावेळेस प्राकृतिक अन्न पिकवता ना त्यावेळेस आणि ते वजनदार किती पाहिजे एवढं अर्धा खाऊन टाकलेला आहे तरी पण वजन किती आणि त्या पक्षाने कोयपा फार असं पक्षी कधीच खात नाही असं खालपर्यंत नाही खात कधीच तो असा लचका तोडतो साईडने आहे का नाही म्हणजे पक्षाने हे पूर्ण पर साफ डायरेक्ट कोय डायरेक्ट साफ केली नाही आणि कोय साफ करण्याचं उदाहरण नाही बघायला मिळत म्हणजे ही ताकद आहे खाली 15 आहे 45 झाडं ही आणि किती क्षेत्र आहे हे क्षेत्र 20 गुंठे 20 गुंठ्यामध्ये 45 झाडं म्हणजे थोडक्यात जवळजवळ एका गुंठ्यात 2 झाडं आणि किती बाय किती आहे लागवड ही 20 फुटाच्या अंतरावरची आहे 20 बाय 20 अच्छा तरी पण जागा कमी पडते कमी पडली आणि हल्ली लोक डायरेक्ट डाळिंबासारखे बागा लावलेली नाही बरोबर ऍक्च्युली 25 किंवा 30 असं एक त्यांना विश्वासच नाही राहिला की हे झाड 10-5 वर्ष बरोबर आहे ना म्हणजे ह्याला तुम्ही 2 वर्षापासून वापरताय आता 2 वर्षापासून याला वापरताय म्हणजे गंमत अशी आहे रासायनिक किंवा उत्तेजक द्रव्यांना जास्त लवकर प्रतिसाद दिल्यामुळे याचं आरोग्य पण लवकर खराब होतं याचं शोषण लवकर करता येतं करेक्ट जसं बाकीच्या व्हरायटीचं शोषण लवकर त्या मानाने हापूस जर जेवढं होतं तेवढं केशरचं शोषण नाही होत बरोबर केशर दरवर्षी येतं बरोबर आहे की नाही आणि हापूस दर साल येतो वर्ष आड येतं का बरं कारण त्याची जी शोषण करायची ताकद आहे ती भयंकर आहे अल्टरनेट येण्याचं कारण तेच आहे कारण ते त्याचं शोषण होतं मग जेवढ्या प्रमाणात तो तुम्हाला देतो तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्याला पोषण देऊ शकत नाही देत नाही बरं त्या प्रमाणात जर शोषण प्रत्येक वेळेला पोषण दिलं तर मग येईल ना वर्षी यायला पाहिजे प्रत्येक वर्षी येईल ना प्रत्येक वर्षी येईल तो हे जे पान आहे हे पानांचा आकार आणि पानांची कॅनॉपी याचा विस्तार जेवढा तुम्ही जास्त वाढवाल तेवढं अन्नद्रव्य निर्मिती असं म्हणजे अन्नद्रव्य निर्मिती जर वाढवायची असेल तुम्हाला पानांचा काय वाढवावं लागेल विस्तार वाढवावा लागेल आणि तुम्ही पानांचा विस्तार जर वाढवा इथं बघा मग खालची कॅनॉपी आणि ही कॅनॉपी किती फरक आहे जमीन आसमानाचा फरक इथं खाली पानं जास्त दिसतं आणि वर कमी दिसतं बघा ना तुम्ही आहे का खाली पानं जास्त का आले त्यांचा बळी घेतला ना या फळांनी जेवढे आलं तेवढे ती पानं का पानातलं अन्नद्रव्य काय केलं शोषून घेतलं एकदम करेक्ट तुम्ही शिलाजीत जर केलं ट्रीटमेंट याला शिलाजीतची ट्रीटमेंटची गरज आहे शिलाजीत काय करतं एक्स्ट्रा पोषण देतं मला सांगा खारी खोबरं तूप वगैरे हे कोणाला चालू राहतं पहिलवानाला सामान्य माणसं चालू राहतं का नाही पहिलवानाची शक्ती जास्त खर्च होती ना तसे हा पहिलवान करायचा तुम्हाला हा कुस्ते खेळतो पण याला पहिलवान की त्याला तेवढं खाद्य पाहिजे असं येतो कमी पडतो आणि म्हणून शेतकऱ्यांनी जर हापूस तुम्हाला लावायचा असेल तर मग हापूसला माणसं थकता का बरं कारण हापूसची देण्याची क्षमता आणि त्याला खाऊ घालण्याची क्षमता याच्यामध्ये तफावत आहे मोठी सूर्याचा प्रत्येक प्रकाश किरण कुठं शोषला जातो पानामध्ये आणि इथं प्रकाश किरण कुठं पडतो जमिनीवर नेहमी लक्षात ठेवा जमिनीवर प्रकाश किरण पडणं हे शेतकऱ्यासाठी घातक बागांसाठी कारण प्रकाश किरण जमिनीवर पडला का जमिनीचा झूप करतो जमीन वाळून टाकतो जमिनीमधले मॉइश्चर उडून टाकतो जमिनीमधले जीवाणूंना नष्ट करतो जमिनीमधले गांडुळं खाली खोल निघून जातात हे सगळं कोणाचं नुकसान आहे शेतकरी त्याच्यामुळं तुम्ही जमीन जेवढी झाकून राहील तेवढी काळजी घ्या
वैदिक जेव्हा भेटायला लागलं, ज्याला 2 वर्ष वैदिक भेटते ना, त्यांनी लगेच रिस्पॉन्स दिला. कारण याला दारू प्यायची सवय नाही ना. त्यामुळे तर पीक बसले की हा नाही बघा, म्हणजे शेजारी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आम्ही प्रकृतीपासून कुठे चाललो, दूर चाललो. जर ह्या दोन्हीला जर वैदिकचं पोषण राहिलं पुढचे 2-3 वर्ष, दोन्ही झाडामधला फरक सुद्धा तुम्हाला कळणार नाही, एवढी ताकद आहे. केशर आहे किती वर्षाचा? तेवढंच बरोबर केली बरोबर आहे ना, 18 वर्ष. आणि हा हापूस आपण 18 वर्षाचा. आता सिंपल साधी गोष्ट आहे, दोन्हींची वय सारखी आहे, दोन्हींचा पालन पोषण करता एकच आहे, जमीन एकच आहे, सगळं एकच आहे, तरी पण दोघांचं जे काही प्रतिसाद आहे तो काय आहे? आता याचं तुम्ही बघा, याला ताबडतोब वैदिकचा काय भेटला? लगेच भेटला. का बरं? हा परिस्थिती जुळून घेतो. हा परिस्थिती लवकर जुळून घेत नाही, बरोबर आहे. म्हणजे याला वातावरण असेल, माती असेल, हे विशिष्ट प्रकारचीच लागते. हा, कारण त्याला जगामध्ये नाव आहे, फळांचा राजा फळांचा राजा आंबा, आंब्यातला राजा तो महाराजा आहे. इस्रायल वाल्यांनी हापूसला प्राधान्य दिलं. इस्रायल मध्ये केशरच आहे. का बरं? ते करूच शकत नाही त्याला आर्टिफिशियली. सिस्टीम आली ना ती गण लागवड, त्याच्यात पण केशर. आणि लोकांना शिस्त नाहीये सर स्वतःला, म्हणून एससीटी वैदिकच्या बाबतीमध्ये ती फेल जातात. आज तुम्ही इथंच बघा, हे जे प्रकार आहे, हा प्रकार म्हणजे आपण कसं म्हणतो, मला सांगा, बंदूक कोणाला मिळते का? तिला परमिशन काढावं लागेल. तसं हापूस लावायला सुद्धा आहे ना, गव्हर्नमेंटची परमिशन काढायला लावायला पाहिजे, तेव्हा ते. हा, मग तुला नॉलेज आहे का? हा, नॉलेज नाही लावायला लावायला चालला, अशी गंमत आहे. राजा आहे तो, महाराजा. अरे महाराजाचा नाद करायचा म्हणल्यावर तू बी महाराजा पाहिजे. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होण्यासारखं आमदारकीला उभे राहते, सत्य चालू चालू का? हा, बॅलेट पेपर मी नाव येईल तुमचं. खर्च केला पाहिजे. नाही, बॅलेट पेपर मी नाव येईल. तुमच्याला जनसंपर्क पाहिजे सर. खर्च राहू द्या बाजूला, एक गोष्ट जनसंपर्क पाहिजे ना. तसा तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या झाडाचा संपर्क झाला पाहिजे, तर ते झाड उभं राहतं. असं मत होईल, बरोबर आहे की नाही? लंगडा. हा लंगडा आहे का? लंगडा बराच पॉवरफुल झाला. डस्टर काय? पण हा सगळ्यात शेवटला निघणार. हा, टाइम जास्त नाही. हा पण चांगला आलाय दशहरी. हा ना, इकडचा तेवढा लांब आहे हा. सावकाश बघा केवढा लांब आहे हा. हे बघा, जवळजवळ पूर्ण एक विती. हा, हे बघा जोडे ना, माझ्या पंजात बसत नाही. हे दशेरी इकडे लंगडा इकडे हे निलम म्हणून आपण असे व्हायरटी बदली म्हणून लावली होती वेळेमध्ये. हे सर 3 वर्षाचं झाड आहे बघ. बर, 3ऱ्या वर्षी एवढे आंबे आहेत. ती झाडं हे ते 5 वर्षे झाली. ते पण ते 5 वर्षाची एक संगतीची होती. हे मात्र 3ऱ्या वर्षी एवढे. साऊथ इंडियामध्ये एका शेतकऱ्याने काय केलं होतं, डाळिंब लावली. त्या डाळिंबाला त्यांनी सगळ्यांचा एवढं खोड बुडलं होतं, डायरेक्ट असा सगळ्या पण चंकू उभा केलेला, एवढं खोड खाली गेला. आता डाळिंबाचं एवढं खोड खाली गेल्यानंतर त्याच्यामुळे कुठं वर निघाले इथे, बरोबर, मेन. आणि ज्या मेन जे त्याच्या मुळे निघायला पाहिजे त्या खाली, ते सगळ्यात दबून गेले. आणि त्यांनी बेसल डोस टाकला खाली, त्यामुळे तिथपर्यंत पोहोचलेच नाही. तुम्ही इथे बेसल डोस टाकता ना इथं, त्यामुळे यांना पुढं काही स्कोप नाही ना, म्हणजे यामुळे खाली नाही. आता आपण काय केलं, हे बघा, हे जे ना इथून घेतलं आता असं घेऊन इथं एक मुळे आले आहेत. आपण हे पहिली रिंग आहे अगोदरची, पहिल्या वर्षीची, इथून खालून असं टाकून टाकलं. नाही, खालून पण चुकीचं आहे ना तुमचं. बघा तिथं मुळे आले आहेत त्याच्यामध्ये. तसं नाही. आता काय झालं बघा, झाडाला मुळे अशा खाली पसरायच्या ना, इकोसिस्टम डिस्टर्ब झाला ना सगळा.
आणि याच्या ज्या मुळे आहेत ना याला आपण थंडी बिंदी नाही, मारली तर याला लागतात नाही. मुळात एवढे उंच बेड करण्याची कल्पना का बरं तुमची डोक्यात आली बॉस? एवढे उंच बोर्ड तर मला असं म्हणायचे जी बांधावरची झाडे आहेत हा ती झाडं नेहमी चांगली असतात. तसं नाही, बांधावरची झाडं मोठं व्हायला आहे ना त्यांना कोणी डिस्टर्ब नाही करीत, ती स्वतःच्या मनाने मोठी होतात. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, त्याची जी सिस्टम आहे, समजा आता हे मुळे, ह्या मुळ्यांना तुम्ही इथं तोडणार दरवर्षी, बरोबर आहे, परत तुम्ही त्या ह्या वर्षी खतीत घातलं, पुढच्या वर्षी खतीत घालणार, म्हणजे तुम्ही दरवेळेस त्याचे स्पॉट काय करता, चेंज करता. म्हणजे हे झाड समजा उदाहरणार्थ एक सोपं उदाहरण सांगू का, आता पंगत इथं बसली अचानक, आणि अचानक लगेच तुमच्या मनात आलं निम्म जेवण व्हाय पण लगेच पंगत तिकडे बसवा, म्हणजे ही जी त्यांची घालमेल होती ना, माणसं तरी उठून तिकडे जाऊ शकता लगेच. पण याचं मंडळ तिकडे सरकारी वेळ लागतो ना. समजा हे कधी टाकलं होतं मागच्या वर्षी मी मागच्या सीझनला का रेस्टमध्ये, सुरुवातीपासून रेस्ट बसून, आणि आता ह्या वर्षी समजा रेस्टचा बेसल कुठं टाकला, ते काय इकडे काढली, तिथे हिरिंग काढली, कुठून काढली बाहेरची लाईन ना, आणि इकडून असं इथं अर्धा चंद्र तयार करून असे घेतले. नाही असं बेसल सगळी वेळ आणि तशी तुम्ही याला सगळ्यात सोपं आयडिया काय होती माहिती का, दोन्ही झाडांच्या मध्ये बेसल डोस टाकणे, इकडे मुळ्या डेव्हलप न करणे. ह्या मुळ्या कशा होतं, ह्या उन्हात येतात, पावसाच्या माऱ्यामध्ये येतात, मग त्याला जखमा होतात. बरं सर, तुम्ही म्हणता तसं समजा आता दोन्हीकडे डेव्हलप केला आणि ह्या बाजूला बेसल दोन्ही बाजूला नाही टाकला, नाही इकडे नाही टाकायचं, नाही टाकला तर त्याच्यात काही परफॉर्मन्स होतो? होणार ना, फरक तर पडणारच. झाड त्या साईडला जास्त ग्रो होणार, ज्या बाजूला तुम्ही खतं टाकणार ना त्याच साईडला झाड जास्त ग्रो होणार. इकडे टाकायचे नाही असं इकडे टाकायचं नाही, पण त्याचा दुष्परिणाम दुसरा पण आहे. तिला नेमॅटोडचं प्रमाण वाढणार, तिला गाठी येणार किंवा वेगळ्या प्रकारचे रोग तयार होणार. का? कारण दोन्ही झाडांच्यामुळे एकमेकांनी काय करणार, स्पर्धा करणार. पण तरी पण याच्यापेक्षा ते बेटर ऑप्शन. ठीक आहे, ते तसं केलं ते म्हणजे बरं समजा खाली टाकणीच नाही. तुम्ही म्हणतात तसं अजून जर याची हाईट कमी केली तर हा, त्याचं काय? हाईट जर कमी केली तर हे आणखीन मग फुगेल नाही, इथं होईल ना खाली असं. आता तुमचं इथे संपलं की नाही, ही माती इकडे लोटलं इथं होईल ती. कमी करणं चांगलं आहे. हो चांगलं आहे. कधी पण तुम्ही झाडाला आहे ना, समजा थोडासा एक पाणी जाऊन द्यावं म्हणून चर काढला, हा भाग वेगळा, तुम्ही डायरेक्ट झाडाला बेड केलेत ना, असं तुमच्या दृष्टीने तुम्हाला योग्य वाटतं. एक वर्षी वादळ झालं ना, त्यावेळेला काय झालं माहिती का, पूर्ण झाडं 10-15 झाडं पडली, त्यानं कट केली, उठवली, त्याच्यानंतर आम्ही ऍक्च्युली झाडं वादळामुळे पडतच नाही, याची मी पूर्णपणे काय होतं, काय तुमचा मुद्दा नाही, मग तुमचा मुद्दा बरोबर आहे. मार्क तुम्ही सामान्यपणे जर बघितलं सगळीकडे झाडं ही वादळांच पडतात. त्या शंकानी पर कोकणातली पण पडली, पण इथून मागे का वादळ कधी झालंच नाही का, गेल्या 100 वर्ष झालीच नाही कधी झाले, पण इथून मागं का पडत नव्हतं झाडं, मग याच वेळेस का पडलं, निसर्ग वादळानेच का बरं झाडं पडली खोकणातली बी, इथून मागे का नाही पडले, कारण ते ट्रॅक्टर बोटोचे शोध आता लागला ना 5-10 वर्षात. खोडात नाही, त्यांनी ते खालचं जे आहे ना मुळी ती सुद्धा शोषून घेत. एखादा दारुडे माणूस आहे त्याच्या हातापायाचं परत शोषण होतं, तुम्ही पाहिलं नाही का? हा, ते एखादा स्त्री लंपट माणूस असेल तर बघा, त्याचं परत हातापायाचं शोषण होतं. शरीरामध्ये तुमची जी काही ताकद आहे हाडांमध्ये, ती सुद्धा ती तुमच्या शुक्राणूंद्वारे वाया जाते, सगळी बाहेर जाते. कारण शेवटी त्या शरीराला ती क्रिया सांभाळणे, मग तुमचं शरीर डायरेक्ट असं वीक होऊन जातं. सेम कंडिशन त्या पॅक्टोबुटोजेलने, ते काय करतं, सगळी ताकद खेचून घेतं, तुमची यौन ऊर्जा आहे झाडाची ती खेचून घेते, आणि ती खेचून घेतल्यामुळे तुमची जी मुळं आहे, खोड आहे, ते कसं बनतं, बाकूस बनतं, आणि म्हणून झाडं पडतात. लोकांना असं वाटतं की वादळाने झाडं पडतात. वादळ हे तुम्हाला सांगायला येतं, वादळ हे निमित्त आहे, त्या निमित्ताने तुमचं पितळ उघडं पडतं, एवढाच प्रश्न. त्याच्या त्या वादळाच्या फोर्सला ते काम करत नाही. हे बघा, उलट असं आहे, निसर्गाचा नियम असा आहे. मला सांगा, जपानमध्ये भूकंप येतो, जेव्हा भूकंप जास्त येतो असं लक्षात आलं, तेव्हा त्यांनी भूकंप विरोधी झाडं घरं बांधायला सुरुवात केली. हे बरोबर आहे चुकी? जेव्हा किल्लारीला भूकंप आला, त्या किल्लारीमध्ये जेवढे काही योजनेद्वारे घरं बांधली गेली ती भूकंप विरोधी केली, म्हणजे भूकंपाला प्रतिरोध करू शकते, आला तरी भीती नाही. तुम्हाला माहिती आहे की जपानमध्ये मोठमोठे बिल्डिंग बांधता, सस्पेन्शन बांधता, म्हणजे बिल्डिंग अशी हादरली जरी तरी पडणार नाही, हादरे खाऊ शकते, अशा प्रकारचे त्यांनी बेसमध्ये सस्पेन्शन तयार केलेलं आहे, भूकंप प्रूफ. हा, तर मग सांगायचं तात्पर्य काय आहे त्यामध्ये, की जसं माणसं बदल करतात स्वतःमध्ये, ते झाडं पण करतात, बरोबर आहे की नाही? मग झाडं पण काय करतात, ज्यावेळेस त्यांना त्रास होतो तेव्हा ते लगेच त्याप्रमाणे बदल करून देतात स्वतःमध्ये. का आपण हे मारलं, त्याची कारणाशी का ही जमीन आहे ना ओलावा धरून राहते, आणि हे बेड मारल्यामुळं जमीन सुकी होती. बरं मला एक सांगा, हे जसं तुम्ही मी माणूस आणि जीव आहे, आपल्याला थोडीशी बुद्धी आहे, या झाडाला काहीच अक्कल नाही का?
नाही तो भाग नाही वनस्पती नाही आहे. उलट झाडांना आपल्यापेक्षा प्रकृतीसोबत जगण्याची अक्कल जादा आहे. प्रकृतीसोबत जगण्याची लढण्याची शक्ती आपल्याकडे जास्त आहे. पाऊस आला, वीज पडायला लागली, आपण पळून जाऊ घरामध्ये. ते पळून जात नाही, ते इथंच उभं राहतं, पण त्याचा सामना करतं. ते म्हणजे काय की आपल्यापेक्षा त्याची बुद्धिमत्ता श्रेष्ठ काय माहिती का, प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला अनुकूल बनवून घेणं. समस्या ही आहे की आपण लावलेले झाडं आणि बांधावरच्या झाडात फरक असा असतो, बांधावरचं झाड स्वतःच्या अनुकूलनासाठी पूर्णपणे मोकळं आहे, स्वतंत्र आहे, त्याला कुणीही डिस्टर्ब करीत नाही. आणि इथं समस्या ही आहे का इथं त्याला आपण सारखं डिस्टर्ब करतो. रान मांजर आणि घर मांजर किती फरक आहे, किती फरक आहे. रानातली मोकळी राहते. तुम्ही हातात धरून दाखवा बरं रान मांजर. ताकद नाही राहत. तुम्ही नुसतं हातात लावून दाखवा तिला, बरोबर आहे की नाही. ती जंगलामध्ये राहायला काय शिकली, स्वतःला जगायला. तिच्या हिमतीवर राहत. आणि आपली घरची गोजी झालेली अंथाळली ती. मुंदीर पाहून पळत ती. खरं. आता आम्ही रस्त्याने आलो तर बाजऱ्या पडल्या होत्या, काही लोकांच्या बाजऱ्या पडल्या. आता मला सांगा तुमच्या भागामध्ये बाजऱ्या पडायची गरज आहे का, पण तरी पण त्या पडल्या. याचा अर्थ काय, त्यांचा बेस मजबूत नाही आणि ताटामध्ये दम नाही. ताटात जो दम पाहिजे पोकळ राहिले काय. तो पोकळ राहिलं असं ते. मग ते का राहिलं, कारण त्याला जे काही मटेरियल भेटायला पाहिजे ते नाही भेटलं, दुसरंच काहीतरी भेटलं. आलं लक्षात. तसं ह्या झाडांना पहिले 5 वर्ष तुम्ही जे देणं गरजेचं आहे, समजा ती ताकद न भेटल्यामुळे ती झाडं आतून कमकुवत राहिली आणि मग वादळाने तिची ताकद दाखवलं का तुमचं ते काय काळे मोड्याचं पैलवानी मोडला. आलं लक्षामध्ये. खोडकिडे लागले होते बरेचसे आणि त्याच्यामुळे वीक झाल्यामुळे ना नेमकी ती झाडं उडाली पण. हो हे बघा, खोडकीड सुद्धा एक छोटं वादळच आहे. बरोबर. खोडकीड सुद्धा छोटं वादळच आहे. एकदा घुसलं तुमच्या प्लॉटमध्ये का डायरेक्ट एक 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 सपाट करीत चालतं. खरं खोटे, पहिल्यांदा फांद्या सपाट करते, नंतर झाड सपाट करतं. निसर्गाने दिलेले जे काही म्हणजे आपण आपत्ती म्हणतो त्याला, आपण आपत्ती म्हणतो. पण तुम्ही बी मी बी शिकलोय, संघर्षामधून जो माणूस जातो तोच श्रेष्ठ होतो, तोच मजबूत बनतो. हे खरं आहे की नाही. ज्याला संघर्षच नाही भेटत तो गुळमुळ्या होतो, बरोबर आहे की नाही. मग तसं झाडं ज्यावेळेस संघर्षामधून जातात तेव्हाच ते मजबूत होतात. त्याला संघर्ष जर भेटलाच नाही तर त्याला मजबूत नाही होणार. मग संघर्षामध्ये मजबूत झाले कसे ओळखायचे, संघर्ष येऊ नये त्या टिकून. खोडकीड येणार नाही काय आली तरी पण खोडकीड त्याचं नुकसान नाही करू शकली पाहिजे. वादळ येणार नाही काय येणार, पण ते त्या झाडाचं नुकसान नाही करू शकलं पाहिजे. उलट ते झाडं वादळानंतर आणखीन काय झाले पाहिजे, घट्ट. तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ पाहत नाही ना तोपर्यंत तुम्ही SCT वैदिकमध्ये कधीच पारंगत नाही होऊ शकत. व्हिडिओ पाहणं म्हणजे त्याची नित्यक्रम आहे. तुम्ही झाडाला कसं रेग्युलर पाणी घालता, त्याला दरवेळेस बेसल डोस टाकता, तसं ह्या झाडाला पण पाणी पाहिजे, या झाडाला पण बेसल डोस पाहिजे. मला सांगा, गाडी एक नंबर आहे तुमची, पार तिचं ऑइलिंग बिलिंग पाणी बिनी सगळं, पार तेल बिल वॉशिंग बिशिंग सगळं क्लिअर आहे. फक्त ड्रायव्हरची काळजी नाही घेतली तुम्ही. काय म्हणणार, तो गाडीचा सगळा सत्यानाश करून ठेवणार. खरे खोटे खरे. मग ड्रायव्हर तुमचा व्यवस्थित पाहिजे. तर याच्यामध्ये फरक काय पडतो माहिती, वैदिकच्या या झाडामध्ये. समजा याला जर वैदिक वापरलं असतं या झाडात काय फरक पडला असं माहिती का. हा माल जो आहे जो भारीतला, समजा इथे शेजारी 2 फळ आहे, बरोबर आहे की नाही. या 2 फळांमध्ये दोन्हीचा रंग काय म्हणजे याचा आकार बी वेगळा आहे, रंग वेगळा आहे. हा रंग गर्द आहे आणि तो बी एकदम एकसारखा गर्द आहे का, नाही, याचा पिवळा आहे. दुसरी गोष्ट, फळ एकसारखं नाही, कमी जास्त आहे. वैदिक जर असता हा तर फळ कसं असतं, एकदम एकसारखं, साईज सेम, कलर सेम, क्लस्टर सेम. तुम्ही आता किती वर्षापासून केअरिंग घ्यायला लागले? 2 वर्ष. दुसरं वर्ष झाले, आता तिसरं वर्ष फक्त. दुसरं वर्ष, तिसरं पूर्ण झालं. तुम्ही ना, मी तुम्हाला मागाशी म्हणतो तसं का, इकडचा आणि इकडचा सेम साईजचा आंबा घ्यायचा आणि काट्यावर ठेवायचं, म्हणजे डायमीटर मोजायचं दुरीने. याचं वजन वाढते, वजनदार का, आतमध्ये घर भरलेलं ना, फॅक्टरी मजबूत आहे, मग गोडाऊन सुद्धा भरेल. म्हणजे हे ताकद आहे याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये. म्हणजे ही तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन करा, याचा जो देठ आहे हा देठ तुम्हाला कसा दिसणार, जाड दिसेल. वैदिक हा एक फरक आहे. दुसरी गोष्ट, मालाची फळधारणा कशी आहे, एकसारखी. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर ज्यावेळेस आपण हे झाड बघतो, बरं सलग बघा तुम्ही, ते शेजारी बघा, हे बघा,
आणि हे 2 शेजारी बघा. लगेच आपलं ऑब्झर्वेशन आहे. बरं वय किती यांचं? 21 वर्ष. याचं 21 वर्ष. आणि यांचं ते पण साधारण नॉर्थ त्याच लावलं. सेम लावलेले. आता मला सांगा सेम बघ खोड सेमच दिसते. म्हणजे सेम झाडाचं वय, पण झाडाचं जे काही आपण म्हणतो ना आतमध्ये जे काही फळांची धारणा आहे, ती फळांची धारणा पाहिली तर मोठा फरक आहे. किती फरक आहे? आंबलेबाटी किती फरक आहे बघा. ह्या झाडाचं तर आपण तुलनाच करू शकत नाही, पण नाही ह्या दोघांची तर तुलनाच करू शकत नाही. हे तर वांजच यावं, परंतु ह्याची याची तुलना करू शकतो आहे की नाही? काय फरक आहे त्याच्यात? पूर्ण आहे फळ आहे पूर्ण. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही ह्या मालाची शायनिंग बघा आणि ते माल पहा. फरक आहे ना, खूप फरक आहे की नाही? मला सांगायचं काय यातून तुलना करण्याचा हेतू काय माहिती का, की शेतकऱ्यांना यातून काहीतरी प्रेरणा भेटली पाहिजे, दिशा भेटली पाहिजे. ही दिशाहीन शेती कुठतरी थांबली पाहिजे. गाडीत बसायचं, डिझेल टाकायचं आणि जिकडे रस्ता दिसेल तिकडे पळायचं, हे बंद करायचं. एकच आहे नाही का, बदल जो होईल ना तो परफॉर्मन्स वरतीच होईल. हे ड्रीप तुमचं हा हे बघा ड्रीप केलं बघा यांनी. हे बघा ड्रीप बघा यांनी किती फुटावर ड्रीप टाकले तुम्ही. हे ऍक्च्युली एकेकाला इकडून 6 आणि तिकडून 6, 2 फुटावर. गोम बीम सगळं बघायला म्हणजे सगळं बायोडायव्हर्सिटी म्हणतो ना आपण त्याला. हे काय हा म्हणजे बायोडायव्हर्सिटी इथं. हे बघा ही नळी आहे तुमची बरोबर ना. म्हणजे ही नळी तुम्ही कशी मारली, सरळ मारली दोन्हीकडून आणि असं खत भरलंय. नाही चौरस आहे. अच्छा चौरस भरलाय, त्या नालीमध्ये पण भरले. म्हणजे तुम्ही मोकळं पाणी पण सोडता? नाही मोकळं फक्त ड्रिप. मग ती पाट कशा करता केला? पाट नाही, ती चारी खताची. मग त्याला पाणी हे पाणी आहेच ना. नाही पण त्याला पाणी कसं मधून पाहिजे होते. मग त्याला एक प्लस करा ना, त्याला टी टाकून दोन्ही कनेक्ट करा ना. मग आणखी उत्पन्न वाढत ना. त्याचा परिणाम बघा इकडे तुम्हाला मी बघा काय म्हणतो इकडे बघा इथं घ्या उदाहरण. काय म्हटलं, ज्यावेळेस तुम्ही हाय डेन्सिटी प्लॉट करता ना तेव्हा समस्या काय होती, मध्ये माल येत नाही. माल सगळ्या कोणत्या बाजून आला, इथे जर पाणी असतं तर माल इथं सुद्धा पूर्ण खोडाला माल असतो. ती मारून टाकू बरोबर. हा म्हणजे अन्नाची काय होती स्पर्धा होती. तिकडे तुम्ही खत दिले, पाणी पण दिलं, तिकडे सगळा माल आला. इकडे पाणीच नाही दिलं तर इकडे माल कमी आला. म्हणून मध्ये तिचा खत दिलं, पाणी पण द्या. ओके. शाख हातात बसती का? हातामध्ये बसत नाही. त्याला बघ तिथे लांब असेल ना राजापुरीचा. आता याला किती डोस झाले? काय ते बेसल डोस 3 झाले. 3 कातडी किती पॉवरफुल आहे पहा. म्हणजे हे बाई हिरवी साल निघते. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नाहीतर पूर्ण फळ आहे ना पूर्ण लक्तार घेऊन तोड निघतं बाहेर आतमधलं. हे पहा सुगंध किती पसरलाय. तसे रेकमेंडेड डोस सर्व कम्प्लीट केले. ड्रिंकिंग वगैरे जे काय आहे म्हणजे आपण ज्याला क्वालिटी म्हणतो ना, क्वालिटी बघायला मिळते. हे पहा तेवढं लष्कर बघा आपण. आणि स्मेल पहा काय सुंदर आहे. अंदाजे एक्सपर्ट तुम्ही घ्या. हा स्मेल इथपर्यंत येतो लांब येतो का? हा मग मला सांगा एवढा सुंदर स्मेल येतोय, लष्टर किती देतो पहा. तर ही ताकद आहे. तुम्ही ज्यावेळेस प्राकृतिक अन्न पिकवता ना त्यावेळेस, आणि ते वजनदार किती पहा. एवढं अर्धा खाऊन टाकलेला आहे तरी पण वजन किती. आणि त्या पक्षाने कोय पहा फार. असं पक्षी कधीच खात नाही, असं खालपर्यंत नाही खात कधीच. तो असा लचका तोडतो साईडने, आहे की नाही. म्हणजे पक्षाने हे पूर्ण पर साफ डायरेक्ट कोय डायरेक्ट साफ केली नाही. आणि कोय साफ करण्याचं उदाहरण नाही बघायला मिळत. म्हणजे ही ताकद आहे.
शुगर पण भरपूर आहे. बघा ना, काय चमकते नाही काय? तुम्हाला ही जी चमकते ना ही शुगरच आहे. असं पर्यंत वास येतोय बा. येतोय ना अशी ताकद देते. आणि हे मला सांगायचं तुम्हाला पक्षी खाईल ना त्याला. आता ही झाडं इथून सुरू झाली या बांधापासून. हे झाडापासून या झाडापासून सुरुवात झाली. ही लाईन कितीची आहे अशी? ते 10, 20, 30 झाडांची. ही 10 झाडं, हा ही 10 झाडं आणि ही 10 झाड, ही 30 झाडं. 30 झाड आहेत हा. आणि खालचे 15 आहेत. खाली 15 आहे. हा म्हणजे 45 45 झाडं ही. आणि किती क्षेत्र आहे हे? हे क्षेत्र 20 गुंठे. 20 गुंठ्यामध्ये 45 झाडं. म्हणजे थोडक्यात जवळजवळ एका गुंठ्यात 2 झाडं. आणि किती बाय किती आहे लागवड ही? ही 20 फुटाच्या अंतरावरची आहे. 20 बाय 20. 20 बाय 20. अच्छा, तरी पण जागा कमी पडते. जागा कमी पडली ती. आणि हल्ली लोक डायरेक्ट डाळिंबासारखे बागा लावलेले आहे. हा नाही बरोबर. ऍक्च्युली 25 किंवा 30 असं एक नाही, त्यांना विश्वासच नाही राहिला की हे झाडं 10-5 वर्ष नाही. बरोबर आहे ना. म्हणजे ह्याला तुम्ही 2 वर्षापासून वापरताय. हा आता 2 वर्षापासून याला वापरताय. हा कोणता आंबा आहे? हा हापूस आंबा का थकतो? मला याचा रस आज कळायचं. हापूस आंबा का बरं थकतो माहिती का? तो आहे ना नशा करायला पटायत राहतो. म्हणजे त्याला तुम्ही जर उत्तेजक औषध दिली किंवा त्याला तुम्ही खतं दिली रासायनिक, त्याला चांगला प्रतिसाद देतो. हापूस आंबा काय करतो? समजा आपण कसं म्हणतो, तुमच्याकडे 2-4 मजूर आहे. एक मजूर दारू पिऊन जबरदस्त काम करतो, एक मजुराला दारू अजिबात चालत नाही, ती आणखीन झडपडतून झोपा काढायची. पहा बरं गंमत. मग जे मजूर दारू पिऊन जास्त परफॉर्मन्स दाखवतो ना, ते लवकर आजारी पडतो घरी जातो. हे बरोबर चूक आहे. तसंच हे हापूसचं आहे. म्हणजे गंमत अशी आहे, रासायनिक किंवा उत्तेजक द्रव्यांना जास्त लवकर प्रतिसाद दिल्यामुळे याचं आरोग्य पण लवकर खराब होतं. याचं शोषण लवकर करता येतं. करेक्ट. तसं बाकीच्या व्हरायटीचं शोषण लवकर, त्या मानाने हापूस जर जेवढं होतं तेवढं केशरचं शोषण नाही होत. बरोबर. केशर दरवर्षी येतं. बरोबर आहे की नाही? आणि हापूस दर साल येतो. वर्षाआड येतं. का बरं? कारण त्याची जी शोषण करायची ताकद आहे ती भयंकर आहे. आणि म्हणून ही समस्या आहे. जसं संत्र्यांचं आहे ना, संत्री मोसंबी कसा आहे, तो दर 1 वर्षाआड येतो. त्याचं झाडाचे साल आहे ना असं वाळून जातं. हे असे शेंडे याचे वाळले की नाही. आणि त्याचे शेंडे कावर आता मग हापूस पाहिला आपल्या राजापुरी, त्याचे असे शेंडे वाळले होते का? ही ताकद आहे. प्रत्येक व्हरायटीचे एक गुणधर्म आहे, त्या गुणधर्माप्रमाणे ती वागत राहते. अल्टरनेट येण्याचं कारण तेच आहे. कारण ते त्याचं शोषण होतं. मग जेवढ्या प्रमाणात तो तुम्हाला देतो तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्याला पोषण देऊ शकत नाही, देत नाही. बरं त्या प्रमाणात जर शोषण प्रत्येक वेळा पोषण दिलं तर मग येईल प्रत्येक ना. वर्षी यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टी येईल ना, प्रत्येक गोष्टी येईल तो. हा आता कसं आहे, एक जनरल समज असा आहे की बाबा हापूस अल्टरनेट. समजा एक ट्रक आहे तुमच्याकडे, बरोबर आहे, आणि तुमचा ट्रक भर माल यायला, माल तुमच्या फॅक्टरीत तयार व्हायला 2 दिवस लागत. म्हणजे एका ट्रक भरायला 2 दिवस लागत. आता तुमचा ट्रक कसा चालला? दिवसात. मग तुम्हाला ट्रक जर दररोज चालवायचा असेल तर काय करावं लागेल? फॅक्टरीची मशिनरी वाढवावं लागेल. बरोबर आहे की चूक आहे? दिवसात ट्रकच्या ऐवजी तुमचा काय होईल? दररोज ट्रक चालव. सेम हे जे पानं आहे, हे पानांचा आकार आणि पानांची कॅनॉपी याचा विस्तार जेवढा तुम्ही जास्त वाढवाल तेवढं अन्नद्रव्य निर्मिती जास्त. म्हणजे अन्नद्रव्य निर्मिती जर वाढवायची असेल तुम्हाला पानांचा काय वाढवावं लागेल? विस्तार वाढवावा लागेल. आणि तुम्ही पानांचा विस्तार जर वाढवा, इथं बघा मग खालची कॅनॉपी ही कॅनॉपी किती फरक आहे? जमीन आसमानाचा फरक. इथं खाली पानं जास्त दिसते आणि वर कमी दिसते. बघा ना तुम्ही, आहे का? खाली पानं जास्त का आले? त्यांचा बळी घेतला ना या फळांनी. जेवढे आलं तेवढे ती पानं, त्या पानातलं अन्नद्रव्य काय केलं? शोषून घेतलं. एकदम करेक्ट. त्यामुळे याच्या वर्षावरती जे आपण आता बेसल डोस भरतो किंवा काय करतो, प्रमाण वाढवायला पाहिजे, कमी करायला पाहिजे? नाही, तुमच्या डोसचं प्रमाण वाढवा. कॅनॉपीवर अवलंबून एका वर्षावर अवलंबून. तुम्ही शिलाजीत जर केलं ट्रीटमेंट, याला शिलाजीतची ट्रीटमेंटची गरज आहे. शिलाजीत काय करतं? एक्स्ट्रा पोषण देतं. मला सांगा, खारी खोबरं तूप वगैरे हे कोणाला चालवतं? पैलवानाला. सामान्य माणसं चालवतं का? नाही. पैलवानाची शक्ती जास्त खर्च होती ना. तसे हा पैलवान करायचा तुम्हाला. हा कुस्त्या खेळतो
पण याला पैलवानकी त्याला तेवढं खाद्य पाहिजे असं येतो. कमी पडलं. हा कमी पडतो. आणि म्हणून शेतकऱ्यांनी जर हापूस तुम्हाला लावायचा असेल तर मग हापूसला माणसं थकता का बरं? कारण हापूसची देण्याची क्षमता आणि त्याला खाऊ घालण्याची क्षमता याच्यामध्ये तफावत आहे मोठी. जाम जायला झाड होतं का हे? जाम झाले त्याला काय झालं? काढले ते. नाही पण मग म्हणजे पूर्ण जाम होतं का झाड? मागच्या वर्षी काय कंडिशन त्याची? पत्ती येते ती. या अजिबात तरी एवढा माल आला त्याला. माल तर मागून आला त्याला. हा त्याला खरं एक शिलाचे स्पेशल करून त्याला वाचायला पाहिजे जास्त. हा म्हणजे ते कॅनोपीची त्याच्यामध्ये विकनेस आहे ना तो. आणि मध्यंतरी हीट अतिरिक्त होते. हा. थोडं बर्निंग झालं ते. बघा आता हे झाड आणि हे झाड बरोबर आहे ना. आता हे झाड रायवळ आहे बरोबर आहे ना. आणि इकडचं हापूस आहे. आता मागून बघा तिकडं मागून लांबून बघा इथे या इथं पानाचा कलर. आता मला सांगा जर रायवळ चांगलं येते इथून मागं पोषण बी रायवळच होतं असं म्हणायचं का मागा सारखं जर तुमचं गाजर गवत जर चांगलं येतंय आणि पीक वाया जाते म्हणजे तुम्ही सध्या जी काही ट्रीटमेंट करताय ती ते गाजर गवत वाढण्याची ट्रीटमेंट करताय बरोबर की नाही. मला सांगा तेल टाकल्यावर आग भडकते आणि पाणी टाकल्यावर विजते. हे तर सिंपल आहे ना. रोग भडकत असेल म्हणजेच तुम्ही काय करू राहिले? रोगाला खाऊ घालू राहिले. तण भडकत असेल म्हणजे तुम्ही कोणाला खाऊ घालू राहिले? तणाला. तसं इथं जरा गणित वेगळं आहे. मी थोडं समजून सांगतो. रायवळ म्हणजे गावठी बरोबर की नाही. आणि हे हापूस म्हणजे विदेशी हायब्रिडायझेशन केलं म्हणजे विदेशी म्हणतो आपण त्याला. त्या देशातलं नाही हो थोडक्यात. आता याला जी प्रकृती आहे ती अनुकूल आहे आणि याला प्रकृती काय आहे? प्रतिकूल आहे. आणि त्यात तुम्ही त्याला गेले किती वर्षापासून शेती करतात इथं समजा किती वर्ष झाला असं बरोबर आहे ना. मग 20 वर्षापासून त्याला जे ट्रीटमेंट चालू आहे त्यातली 2 वर्ष वजा करा राहिले किती? 18 वर्ष. याला काय खायला भेटत होतं काहीच सांगा ना सांगा. नाही मग असं कसं काहीच नाही काहीतरी भेटत होतं. म्हणजे आता 1840 1026 तेही पण कमीच होतं. आपण तरी पण ते मिळत होतं ना. जर मिळालं तर तेच मिळायचं नाही तर काहीच नाही. नव्हतं हे मान्यच करावं लागेल कारण मी 100% सांगतो. बरोबर आहे की आहे ते. नाही? आणि त्याच्यामुळे काय झालं याला ज्या वेळेस प्राकृतिक अन्न भेटायला लागलं म्हणजे वैदिक जेव्हा भेटायला लागलं याला 2 वर्ष वैदिक भेटते ना त्यांनी लगेच रिस्पॉन्स दिला. कारण याला दारू प्यायची सवय नाही ना. आवडतात केक बसले की. हा नाही बघा म्हणजे शेजारी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आम्ही प्रकृतीपासून कुठे चाललो? दूर चाललो. जर ह्या दोन्हीला जर वैदिकचं पोषण राहिलं पुढची 2-3 वर्ष दोन्ही झाडामधला फरक सुद्धा तुम्हाला कळणार नाही एवढी ताकद आहे. मी केशर आहे किती वर्षाचा आहे? तेवढंच बरोबर केली बरोबर आहे ना 18 वर्ष. आणि हा हापूस आपण 18 वर्षाचा. आता सिंपल साधी गोष्ट आहे. दोन्हींची वय सारखी आहे. दोन्हींचा पालन पोषण करता एकच आहे. जमीन एकच आहे. सगळं एकच आहे. तरी पण दोघांचं जे काही प्रतिसाद आहे तो काय मी तुम्हाला काय म्हणलो याला नशा चढत म्हणजे याला उत्तेजना येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तुम्हाला ज्यावेळेस हा पिकवायचा जर असेल तर याला गुणवत्ता लागते जमिनीची. जमिनीमध्ये जर गुणवत्ता नसेल तर हा लगेच त्याप्रमाणे काय करतो? बिहेव करतो. जशी जमिनीची गुणवत्ता तसं तुम्हाला काय करतो तो बाहेर प्रतिसाद दाखवतो. तसा हा जो आहे हा अनुकूल करून घेतो स्वतःला. त्या परिस्थितीमध्ये स्वतःला काय करतो? अनुकूल करून घेतो. अडॅप्टेशन करतो. आता याचं तुम्ही बघा याला ताबडतोब वैदिकचा काय भेटला? लगेच भेटला. का बरं? हा परिस्थिती जुळून घेतो. हा परिस्थिती लवकर जुळून घेत नाही बरोबर आहे. म्हणजे याला वातावरण असेल माती असेल हे विशिष्ट प्रकारचीच लागते. हापूसमध्ये आहे. हा कारण त्याला जगामध्ये नाव आहे फळांचा राजा हापूस. फळांचा राजा आंबा. आंब्यातला राजा तो महाराजा आहे. आणि त्याला आपल्याकडे ब्राह्मणी व्हरायटी म्हणजे पहिल्यापासून त्याला नाव आहे ब्राह्मणी. नाजूक पण त्याचा परफॉर्मन्स बी तसाच आहे ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे का हापूसला मिळालेलं जे मानांकन आहे किंवा जी प्रसिद्धी किंवा जे नाव आहे ते नाव त्याचं तेवढी ते काळजी घ्यावं लागते तेवढी बरोबर आहे की नाही. आणि शेतकरी अडाणी शेतकरी हापूसच्या नादी लागू शकत हे एकंदरीत आत्ताच्या ऑब्झर्वेशन लक्षात आलं
बरोबर आहे. मग तुम्हाला जर हापूसची शेती करायची असेल तर तुम्हाला स्वतःला खूप रिस्ट्रिक्शन घालावे लागतील, नियमात राहावं लागेल, पोषणाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तर इस्रायल वाल्यांनी हापूसला प्राधान्य दिलं. इस्रायल मध्ये सगळा केशरच आहे. केशर. का बरं ती करूच शकत नाही त्याला आर्टिफिशियली, सिस्टीम आली ना ती घन लागवड, त्याच्यात पण केशर. बरोबर आहे की नाही. आपल्याकडे म्हणजे कसं संकेत दमदार जसं नाही बोल शेतकरी. संकेत जसं सांगू राहिला की नाही की तुम्ही हापूसचा नाद करू शकत नाही, जसं आम्ही होतो की नाही एससीटीचा नाद कोणी बी करू शकत नाही. का? कारण त्याचं जे गणित आहे ते वेगळं आहे. तुम्ही रात्रीतून उठले केमिकल फवारलं तेच तसं चालत नाही. तुम्हाला त्याच्या सिस्टीमनी जावं लागेल. बेसल डोसच टाकावं लागेल. शिलाची ट्रीटमेंट तुम्ही म्हणले आता माझी 24 तास झाले, मी विरोध घातली आणि मी देतो काही मला नाही चालणार. तुम्हाला सांगितलं ना 8 दिवस तर 8 दिवसच ठेवायचे. बरोबर की नाही. अमृतजल तुम्हाला सांगितलं ना अमृतजलच्या पाण्यात घ्यायची तर लगेच आराम झाला, मी कोणती पाणी घेतलं मारलं रिझल्ट भेटणार नाही. आणि लोकांना शिस्त नाही आहे सर स्वतःला, म्हणून एससीटी वैदिकच्या बाबतीत ते फेल जातात. आज तुम्ही इथंच बघा हे जे प्रकार आहे, हा प्रकार म्हणजे आपण कसं म्हणतो मला सांगा, बंदूक कोणाला मिळते का? तिला परमिशन काढावं लागेल. तसं हापूस लावायला सुद्धा आहे ना गव्हर्नमेंटची परमिशन काढायला लावायला पाहिजे तेव्हा ते. हा मग तुला नॉलेज आहे का? हा नाही लावायला चालला अशी गंमत आहे. राजा आहे तो महाराजा. अरे महाराजाचा नाद करायचा म्हणल्यावर तू बी महाराजा पाहिजे आहे की नाही. तू जमिनीनं कंगाल, ती जमीन नासून गेलेली आणि नापीक जाईल जमिनीमध्ये राजापुरी पिकवायला चालला. तू आजूबाजूच्या लोकांना खोडकिडीचा प्रसाद देता. जर तुम्ही आंबा बागाचे शेतकरी असाल तर तुमच्याकडे संयम नावाचा गुण असला पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे, पायाजवळ पायाची वृत्ती असेल तर चुकून तुम्ही आंब्याचा नाद करू नका. आणि विशेष करून हापूस आंब्याचं करूच नका. बरोबर 100%. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. हा? अगदी बरोबर. दम काढला पाहिजे ना. दम हापूस मध्ये दम. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होण्यासारखं आमदारकीला उभे राहते सत्य चालू चालू का? हा बॅलेट पेपर मी नाव येईल तुमचं. खर्च केला पाहिजे तेवढा. नाही बॅलेट पेपर मी नाव येईल तुमचं. तेवढा जनसंपर्क पाहिजे सर. खर्च राहू द्या बाजूला एक गोष्ट, जनसंपर्क पाहिजे ना. तसा तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या झाडाचा संपर्क झाला पाहिजे तर ते झाड उभं राहतं. असं मत बरोबर आहे की नाही.